सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कोर्टासमोर एक दुकान आहे मेडिकलचं। त्या दुकानामध्ये एक व्यक्ती जो आहे ज्याचं नाव भावेश खैरनार आहे, त्याच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या टॅगलाईन खाली नाशिक जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी खूप मेहनत घेतली। त्याला थोड्या प्रमाणात चांगला प्रतिसादही मिळाला। मात्र याला नांदगाव तालुका अपवाद आहे की काय असा सवाल तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातो। शहरात मागील दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले। भर दिवसात चोरी करण्यात आली। यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील मुक्ताई मेडिकल दुकानात छापा टाकला असता एक गावठी पिस्तूल सापडले। आरोपी भावेश मधुकर खैरनार यांची कसून चौकशी केली असता शहरातील रुद्राक्ष दीपक सोनवणे यांच्याकडून 20,000 रुपयात पिस्तूल खरेदी केल्याचं निष्पन्न झालंय। दोघे आरोपींना जेरबंद केले असून गुन्हा रजिस्टर नंबर 93/2024 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील कोणकोणत्या गुन्हेगारांना पिस्तूल तलवारी खरेदी विक्री झाल्याचा तपास पोलीस करीत आहे। असे असले तरी मात्र दीपकला कोण शस्त्र पुरवठा करतो हे अद्याप गुलदस्त्यात आहे। मुळात अशा काही घटना घडल्यानंतर प्रकरण दाबादाबीसाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होतो। यामुळे पोलीस प्रशासन देखील हतबल होते। मुळात पोलिसांना फ्री हँड दिल्यास तालुक्यातील गुन्हेगारी हद्दपार होईल असे काही जाणकार व्यक्तींचे मत आहे। मात्र नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला यातून नांदगाव तालुका वर्ज आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी नांदगाव तालुक्याकडे लक्ष द्यावे असे मत तालुक्यातील जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे। ज्या चोऱ्यांची घटना घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आमचं सर्च ऑपरेशन सुरू होतं। काही गुप्त बातमीदारांची तपासणी आमची सुरू होती। त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। त्या प्रयत्नांच्या दरम्यान आम्हाला गुप्त बातमीदारांकडून अशी माहिती समजली की एक कोर्टासमोर एक दुकान आहे मेडिकलचं। त्या दुकानामध्ये एक व्यक्ती जो आहे ज्याचं नाव भावेश खैरनार आहे, त्याच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती। ती माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस पथक जे आहे, पथकातील दत्ता सोनवणे, मुदत्सर शेख आणि दिलीप निकम यांना 55 सदर ठिकाणी झडती घेण्यासाठी पाठवलं। तिथे आम्हाला एक गावठी कट्टा बनावटीचा मिळून आलेला आहे। तो ताब्यात घेतला। त्याला सखोल विचारपूस करल्यानंतर त्याने सांगितलं की सदरचा कट्टा मी हा विकत घेतलाय आणि विकत देणारा व्यक्ती आहे तो ढेब्या उर्फ रुद्राक्ष दीपक सोनवणे, राहणार हुलारवाडा नांदगाव, याने मला तो विकत दिलेला आहे असं आम्हाला त्या भावेश खैरनार, त्याचं वय 25 वर्ष आहे, त्याचं मेडिकल दुकान आहे, हा खैरनार वाड्यावर राहतो नांदगाव शहरातच। या दोघांना आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। अटकेनंतर आम्ही त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहोत। पुढील तपास आम्ही त्याची रिमांड मिळावी यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहोत। सदरची जी माहिती आहे ती आम्ही वरिष्ठांना दिलेली आहे। सदर कामी वरिष्ठांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं असून सदर कामी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री बाळासाहेब पाटील साहेब, तसेच मालेगाव विभागाचे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू साहेब, तसेच आमचे मनमाडचे SDPO साहेब श्री बाजीराव महाजन साहेब यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करण्याकामी आरोपीचा रिमांड घेऊन सदरची कृती त्याने का केली, सदरचे शस्त्र त्याने कुठून प्राप्त केलं, त्याचा हेतू काय होता, तो कोणत्या कारणासाठी वापरणार होता, हे आम्ही सगळं रिमांड काळामध्ये त्याच्याकडून उपलब्ध करून घेणार आहोत माहिती। आणि याच्यामध्ये अधिक आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांना देखील या कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, त्यांना देखील अटक करून आम्ही सदर गुन्ह्यात त्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल आणि कसा जास्तीत जास्त पुरावा उपलब्ध होईल त्या सगळ्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्या विरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोप पाठवण्याची तयारी करणार आहोत। आणि नागरिकांना देखील आम्ही आवाहन करू इच्छितो नांदगाव मधील की असे जे गैरकृत्य करणारे जे गुन्हेगारी एलिमेंट्स आहेत यांच्यावर कारवाई आम्ही पोलिसांनी करावी। जर आपल्याला अशी काही गुप्त बातमी मिळालीच तर आम्हाला तातडीने आम्ही कळवा। आम्ही दुसऱ्याच मिनिटात तिथे हजर होऊ आणि अशा गुन्हेगारी ठेचून कशी काढता येईल यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत। आणि आम्हाला नागरिकांनी मदत करावी, साथ द्यावी अशी आम्ही विनंती करतो, असे आवाहन करतो। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, नांदगाव।